घटनेबाबत विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे आणि विद्यमान आमदारांकडून गृहमंत्र्यांनी आता राजीनामा द्यावा अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली नाही। मुळात अशा घटनेचा निषेधच झाला पाहिजे आणि माझी तर भूमिका या ठिकाणी यातल्या जे कोणी आरोपी आहेत या सगळ्यांना या ठिकाणी शिक्षा अतिशय कठोर शासन झालं पाहिजे आणि सरकारने कारवाई केलेली आहे। आरोपीला या ठिकाणी अटक केलेली आहे। फास्ट ट्रॅक मध्ये हा खटला चालवला जाईल आणि मला विश्वास आहे की न्याय व्यवस्थेने ज्यांनी कुणी अशा पद्धतीचा गुन्हा केलाय त्यांना फासावर लटकवल्याशिवाय हे सरकार राहणार नाही। त्याच्यासाठी जे जे करावं लागेल ते करण्याचं काम या राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील हे करतील आणि या आरोपींना कठोर शिक्षा होईल हा मला विश्वास आहे। आणि मुंबई इकडे बघितलं जातं मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये एवढी मोठी रक्कम ठेवून दहीहंडी कसा वाटला तुम्ही आज होता त्या कार्यक्रमात? निश्चित मी या ठिकाणी दोन्ही आयोजक असणाऱ्या फाउंडेशनचं अभिनंदन करतो की सोलापूरकरांना एक चांगली दहीहंडी अनुभवायची संधी आपण जी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। खऱ्या अर्थानं दहीहंडी हा या ठिकाणी एकोपा दाखवणारा समानता दाखवणारा एक उत्सव आहे आणि या माध्यमातून निश्चित सोलापूरकरांना या एका पर्वणीचा अनुभव देण्याचं काम या ठिकाणी दोन्ही फाउंडेशनने केले त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन। दादा, सोलापूरच्या विद्यमान खासदार प्रणितीताई या लाडकी बहीण योजनेला स्टंटबाजी किंवा नौटंकी आहे अशा पद्धतीनं वक्तव्य केलेलं आहे, कशा पद्धतीने या वक्तव्याला उत्तर? प्रामुख्यानं गरीबाच्या घरामध्ये 2 रुपये जात आहेत ही या ठिकाणी काँग्रेसला न पटणारी गोष्ट आहे। त्यामुळे विद्यमान खासदार काय म्हटल्या तर खासदार झाल्यापासून सोलापूरच्या हितासाठी त्यांनी एकतरी पत्र दिलं का? सोलापूरच्या कामासाठी त्यांनी काय केलं हे त्यांनी सांगावं। मुळात मी इलेक्शनमध्ये सुद्धा म्हणायचो की या ठिकाणी काम करणारा खासदार निवडून आला पाहिजे, परंतु ठीक आहे जनतेनं जो कौल दिला तो आम्ही स्वीकारला, परंतु स्टंटबाजी कोण करतं हे सोलापूरकरांना माहिती आहे आणि सोलापूरकर निश्चित येत्या काळामध्ये याचा हिशोब ठेवतील। लाडकी बहीण योजनेतून या सोलापूर जिल्ह्यामध्ये एका मतदारसंघामध्ये 50-50 हजार 70-70 हजार महिलांच्या थेट खात्यावरती पैसे गेले, सामान्य जनतेच्या खात्यावरती पैसे गेले नाही पाहिजे ही त्या ठिकाणी यांची भूमिका असते। त्यामुळे विद्यमान खासदार विसरत आहेत की या ठिकाणी महिलांचं उत्थान झालं पाहिजे, महिला आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत ही भावना या ठिकाणी महायुतीच्या सरकारची आहे आणि हेच यांच्या डोळ्यामध्ये खुपत आहे। महिलांविषयी